आज दैनिक लोकमतमध्ये बातमी वाचून मन हेलावणारी घटना समोर आली। शाळेत सोडणारा बस चालक आबिद हुसेन शेख याने 10वीच्या वर्गातील विद्यार्थिनीसोबत अत्याचार केला। मनात कल्पनाही येऊ शकत नाही की आज मानव कोणत्या वृत्तीकडे वळलेला आहे। पशुची वृत्तीही याला म्हणता येणार नाही। असो, त्या घोर कृत्याचा आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन तीव्र निषेध करीत आहे। एवढेच नव्हे तर या मानव जातीला काळीमा फासणारी ही घटना असून तिचा जेवढ्या प्रमाणात निषेध करता येईल तेवढा प्रमाणात कमी आहे। आम्ही सरकारला सांगू इच्छितो की अशा नराधामांसाठी ज्या कडक कायदेशीर तरतुदी अवलंबलेल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करा। 30 दिवसाच्या दोषारोपण पत्र सादर करून त्यांना 3 महिन्याच्या आत त्यांना शिक्षा द्या, जेणेकरून अशी कोणतीही कृती करणार नाही आणि शिक्षा ही त्याला फाशीच असायला पाहिजे, ही आमची एक मुख्य मागणी आहे। त्यामुळे आम्ही पुनश्च जळगाव जिल्हा एकता संघटन तर्फे मी समन्वयक फारुक शेख, आमचे अध्यक्ष मुफ्ती खालिद, संघटक नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, अनिश शाह, मतीन पटेल, रज्जाक पटेल, मजहर खान, अनवर सिकलगर, नाजुद्दीन शेख, कासिम उमर हे सर्व आताच या ठिकाणी आम्ही एका उद्याच्या मीटिंगसाठी एकत्रित जमलो होतो आणि त्यात हा निर्णय झाला की या घटनेचा तीव्र निषेध करूया आणि सोमवारी जेव्हा कार्यालय सुरू होतील तेव्हा रीतसर सरकारला याचं निवेदन देऊया। मी पुनश्च या घटनेचा तीव्र निषेध करतो। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी व पीडितेला न्याय मिळावा ही अपेक्षा करतो। धन्यवाद। फारुक शेख, एकता संघटन समन्वयक, जळगाव।